डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर फक्त कॉन्टेंटसाठी यूज करणे किंवा बिग बॉसमध्ये जाऊन समाजाला दिव्या काय उद्देश देणार आहे, काय प्रवृत्ती होणार आहे, समाजासाठी काय घडणार आहे, अरे समाजाचा एवढा विचारच करत आहात ना तुम्ही, तर तुम्ही त्या दिव्याला सोडा. तुम्ही समाजासाठी काय करत आहात, तुमचा काय 5 वर्षाचा प्लॅन आहे, किती गव्हर्नमेंट एक्झाम तुम्ही पास केलेल्या आहेत, किती तुमचा अभ्यासक्रम झालेला आहे, UPSC MPSC काहीतरी रेल्वे किंवा काहीतरी गव्हर्नमेंट पोलीस अधिकारी काहीतरी बनणार आहात का तुम्ही, काहीतरी अभ्यास झालेला आहे, सर्व गोष्टी झाल्या तुमचे अभ्यास वगैरे करून. अरे दुसऱ्यांना बोट ठेवण्यापेक्षा ना स्वतः त्या लायकीचे बना की तुम्ही समाजासाठी काहीतरी करू शकाल. अरे समाजासाठी सोडा रे, स्वतःच्या आई वडिलांसाठी काहीतरी करा, एवढा तरी विचार करा. आणि त्यांचा सुद्धा विचार सोडा, स्वतःच्या लाईफ मध्ये काहीतरी करा, स्वतःचे गोल डिसाईड करा. सध्या ग्रॅज्युएशन तुमच्याने पास होत नाहीये, साधी डिग्री तुमच्या हातात येऊन नाही राहिली आहे आणि डिग्री कचऱ्यासारखी पडलेली आहे आणि तुम्ही जीवनात फक्त खाली बसलेले आहात आणि तुमच्याकडे काहीच धंदा काम नाहीये, फक्त दिवसभर लोकांना वाईट कॉमेंट करणे, चीजे करणे, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही येत नाही. आणि तुम्ही आम्हाला समाजाशी काही जय भीमचा कॉन्टेंटसाठी यूज करते, ह्या मूर्खसारख्या गोष्टी तुम्ही बनवता. अरे आमचे आई वडील आहेत, एखादा आपण म्हणता ना मी आपल्या बापाच्या जमिनीवर उभी आहो, तर मी चल नाव घेत असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या किंवा कोणीही माझ्या समाजातला एखादा व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत असेल तर स्वतःच्या बापाचं नाव घ्यायला आम्हाला लाज वाटत नाही. आमचे बाप आहेत ते, काय म्हणाल तुम्ही. चल वॉटेवर, ह्या गोष्टी आपण बाजूला सोडून मला ह्या जास्त गोष्टी किंवा वाईट कॉमेंटला जास्त फोटेज द्यायची नाही आहे. जे लोक मला प्रेम करतात त्यांना मला खूप सन्मान आणि खूप रिस्पेक्ट आहे. तर हाय, माझं नाव तुम्ही मला प्रेमानं किंवा हे म्हणू कुकू म्हणू शकता. मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये मी डिसाईड केली होती की रोज मी मिनी ब्लॉग वगैरे घालीन, परंतु माझे पेपर्स होते आणि खूप इम्पॉर्टंट पेपर होते म्हणून तो चॅलेंज माझा फेल झाला. परंतु आता मी उन्हाळ्यामध्ये घरीच आहे, तर मी डिसाईड केली काहीतरी नवीन क्रम करते, काहीतरी कॉन्टेंट क्रिएशनसाठी काहीतरी करते, काहीतरी नवीन स्किल्स वगैरे शिकते. तर मी डिसाईड केली आहे की 30 दिवसाच्या मी मिनी ब्लॉगचा चॅलेंज वगैरे घेईन वगैरे म्हणून. आय एम एक्स्ट्रीमली एक्सायटेड आहो, कारण की 30 दिवस मिनी ब्लॉग बनवणे खूप इझी नाही आहे, खूप डिफिकल्ट आहे. कारण की आपण असे म्हणतो की बनवीन म्हणून, पण मागच्या वेळेस माझा चॅलेंज फेल झालेला होता. परंतु हा माझ्यासाठी सुद्धा चॅलेंज आहे आणि मला कधी प्रेम करत असाल तर नक्की मला फॉलो करा. थँक्यू.